नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं. तर मी तुमच्यासाठी आज एक स्किन केअर एक प्रोडक्ट रिव्ह्यू घेऊन आली आहे. तर ती तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे. आणि जर तुम्ही खरंच एखादी चांगली रेटिनॉल क्रीम किंवा नाईट क्रीम शोधत असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर काहीतरी 15 डेज अगोदर मी 15 डेज अगोदर मी एक प्रोडक्ट मागवलं होतं. त्या प्रोडक्टचं नाव आहे प्लीक्स यूथ रिन्युअल नाईट क्रीम. इथ वर्ड रेटिनॉल, बकेशॉल आणि ऑइली स्क्वालिन. तर ही क्रीम मी मला अगोदरपासूनच मागवायची होती, पण मी मोस्ट ऑफ प्रोडक्ट यूज करत होते, त्यामुळे मला सगळं मिक्सअप करायचं नव्हतं. त्यामुळे विचार केला की हे संपल्यावर मग मी दुसरी नाईट क्रीम मागवणार, कारण मला एकदाच खूप सारं लावायला आवडत नाही. आणि ते जर व्यवस्थित आपण त्या गोष्टी जर यूज नाही केल्या, योग्य प्रमाणात नाही लावल्या, तर त्याचा योग्य रिझल्ट येत नाही. त्यामुळे विचार केला की त्या संपल्यावर मी हे मागवणार. मला ते वापरून 15 डेज झाले, तर छान असा रिझल्ट आला आहे. आणि या अगोदर मी मोस्ट ऑफ मला आवडतं छान छान प्रोडक्ट यूज करायला, वेगवेगळे प्रोडक्ट म्हणजे स्किनवर एक्सपेरिमेंट करायला. तर त्यानंतर मग मी ही मागवली. मला रेटिनॉल कसं स्टार्टिंगला रिझल्ट येतात, नंतरला मग रिझल्ट नाही देत असं. तर त्यामुळे म्हटलं चला ही यूज करून बघूया. तर छान मला असं रेड बॉक्समध्ये असं माझ्या स्किनवर खूप रिंकल्स सारखं मला वाटत होतं. अनइव्हन स्किन टोन, पिगमेंटेशन खूप आलं होतं. तर म्हटलं त्याला यूज करून बघूया. आणि रात्री मी फक्त फेस क्लिन्झिंग करते आणि ही रेटिनॉल क्रीम लावते. बस एवढंच माझं नाईट स्किन केअर रुटीन असतं आणि मॉर्निंगचं वेगळं. आणि रेटिनॉल यूज समजा तुम्ही बिगिनर आहात, तुम्ही रेटिनॉल यूज करताय, तर स्टार्टिंगला तुम्ही पी अमाऊंट मध्ये आणि आठवड्यातून 2दाच लावा. जर तुम्हाला वाटत असेल की आता मला काही म्हणजे माझ्या स्किनला रेटिनॉल आता सूट होतंय, तर मी आता वापरू शकते, तर तुम्ही रोजही लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कारण याच्यामध्ये 1% रेटिनॉल आणि बकेशॉल ऑइल आणि ऑलिव्ह स्क्वालिन आहे. त्यामुळे लगेच आपल्या फक्त रेटिनॉल लावल्यावर आपल्या स्किनला हार्म होतं, किंवा म्हणजे फक्त रेटिनॉल लावलं आणि आपण ते रोज सतत लावत राहिलो, परत मॉर्निंगला आपण मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन यूज नाही केलं, तर थोडासा आपल्या स्किनला ड्राय होते किंवा उन्हात गेल्यावर पॅचेस येतात, स्किन रेड होते. असं नाहीये. ही फक्त रेटिनॉल नाहीये. रेटिनॉल हे मध्ये फक्त 1% आहे. त्यामुळे स्किनला आपल्याला काही त्रास होत नाही. तुम्ही जरी मोस्ट ऑफ बाहेर गेलो आपण सनस्क्रीन युजच करावा. समजा एखाद्या वेळी नाही लावला, आपण विसरलो किंवा काही असेल कारण, तर एवढा काही त्याच्याने फरक पडत नाही. अशी रेटिनॉल स्किन ड्राय पण पडत नाही. त्यामुळे मला ही खूप छान वाटते. दिस इज अ बेस्ट रेटिनॉल. कारण मला रेटिनॉल लावल्यावर खूप इरिटेटिंग होतं की सनस्क्रीन लावायला मला मोस्ट ऑफ आवडत नाही. जरी बाहेर जाते तेव्हाच लावते, घरात मी अवॉइड करते. त्यामुळे सनस्क्रीन लावूनच त्यामुळे मला ही आवडते. आणि स्किन ड्राय होत नाही. ऑलरेडी माझी स्किन ड्राय असल्यामुळे मला परत अजून ड्राय होणं, त्यामुळे मला नाही आवडत. त्यामुळे ही रेटिनॉल, जर तुम्हाला असं तुम्हाला ड्रायनेस आवडत नसेल किंवा सतत जास्त मॉइश्चरायझर लावा किंवा सतत सनस्क्रीन लावा, जर तुम्हाला असं आवडत नसेल, तर ही क्रीम तुमच्यासाठी बेस्ट आहे. ही फक्त एक नॉर्मल आपण जसं नाईट स्किन केअर रुटीन करतो. तर काही दिवसांपूर्वी माझ्या स्किनवर खूप रिंकल्स सारखं मला वाटत होतं. अनइव्हन स्किन टोन, पिगमेंटेशन खूप आलं होतं. तर म्हटलं त्याला यूज करून बघूया. आणि रात्री मी फक्त फेस क्लिन्झिंग करते आणि ही रेटिनॉल क्रीम लावते. बस एवढंच माझं नाईट स्किन केअर रुटीन असतं आणि मॉर्निंगचं वेगळं. आणि रेटिनॉल यूज समजा तुम्ही बिगिनर आहात, तुम्ही रेटिनॉल यूज करताय, तर स्टार्टिंगला तुम्ही पी अमाऊंट मध्ये आणि आठवड्यातून 2दाच लावा. जर तुम्हाला वाटत असेल की आता मला काही म्हणजे माझ्या स्किनला रेटिनॉल आता सूट होतंय, तर मी आता वापरू शकते, तर तुम्ही रोजही लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कारण याच्यामध्ये 1% रेटिनॉल आणि बकेशॉल ऑइल आणि ऑलिव्ह स्क्वालिन आहे. त्यामुळे लगेच आपल्या फक्त रेटिनॉल लावल्यावर आपल्या स्किनला हार्म होतं, किंवा म्हणजे फक्त रेटिनॉल लावलं आणि आपण ते रोज सतत लावत राहिलो, परत मॉर्निंगला आपण मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन यूज नाही केलं, तर थोडासा आपल्या स्किनला ड्राय होते किंवा उन्हात गेल्यावर पॅचेस येतात, स्किन रेड होते. असं नाहीये. ही फक्त रेटिनॉल नाहीये. रेटिनॉल हे मध्ये फक्त 1% आहे. त्यामुळे स्किनला आपल्याला काही त्रास होत नाही. तुम्ही जरी मोस्ट ऑफ बाहेर गेलो आपण सनस्क्रीन युजच करावा. समजा एखाद्या वेळी नाही लावला, आपण विसरलो किंवा काही असेल कारण, तर एवढा काही त्याच्याने फरक पडत नाही.
अशी रेटिनॉल स्किन ड्राय पण पडत नाही, त्यामुळे मला ही खूप छान वाटते. दिस इज अ बेस्ट दिस रेटिनॉल. कारण मला रेटिनॉल लावल्यावर खूप इरिटेटिंग होतं की आणि सनस्क्रीन लावायला मला मोस्ट ऑफ आवडत नाही. जर मी बाहेर जाते तेव्हाच लावते, घरात मी अवॉइड करते. त्यामुळे सनस्क्रीन लावूनच हे मला ही आवडते आणि स्किन ड्राय होत नाही. ऑलरेडी माझी स्किन ड्राय असल्यामुळे मला परत अजून ड्राय होणं त्यामुळे मला नाही आवडत. त्यामुळे ही रेटिनॉल, जर तुम्हाला असं काय तुम्हाला ड्रायनेस आवडत नसेल किंवा सतत जास्त मॉइश्चरायझर लावा किंवा सतत सनस्क्रीन लावा, जर तुम्हाला असं आवडत नसेल तर ही क्रीम तुमच्यासाठी बेस्ट आहे. ही फक्त एक नॉर्मल आपण नाईट, जसं नाईट रुटीन, नाईट स्किन केअर रुटीन करतो. आता ही तुम्हाला या कंटेनरमध्ये 15 ग्रॅमची येईल आणि ही वॉटर बेस आहे, बघू शकता तुम्ही 15 ग्रॅमची. आता मला 15 डेच्या वरती झाले तरी पण ही आहे, कारण ही थोडीशी जरी आपण घेतली तरी ही खूप पसरते, छान आपल्या स्किनला कव्हर करते आणि पटकन आपल्या स्किनमध्ये ऍब्झॉर्ब होते. छान, हे बघा लगेच ऍब्झॉर्ब होते. त्यामुळे जर ऑइली स्किन असेल तर स्टिकी क्रीम आपण जर प्रोडक्ट रात्री लावतो तर काहीतरी हेवी वाटतं, कारण मला तरी रात्री झोपताना हेवी प्रोडक्ट लावायला आवडत नाही. जर पटकन स्किनमध्ये ऍब्झॉर्ब होत असेल, लाईट वेट असतील तर मी ते नाईट केअरमध्ये युज करते आणि ही तशीच आहे. आणि जर तुम्ही रेटिनॉल रात्री लावताय तर सकाळी कंपल्सरी तुम्ही स्किन केअरमध्ये मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन तुम्ही ऍड करा. आणि ठीक आहे, तुम्ही घरात एकदा सनस्क्रीन अवॉइड पण केलं, पण बाहेर गेल्यावर तुम्ही सनस्क्रीन आवश्यक यूज करा. तुमच्या स्किनचं प्रोटेक्शन होतं आणि आपण केलेले स्किन केअर ते चांगलं रिझल्ट द्यावं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना सनस्क्रीन प्रोटेक्ट करतं. आता लावायची कशी तुम्हाला, तर रात्री झोपायचे जसे तुम्ही फेस क्लिन्झिंग करता, फेस क्लिन्झिंग करायची आहे आणि पी साईज मध्ये घेऊन तुम्हाला पूर्ण ऑल ओव्हर चेहऱ्याला अप्लाय करायची आहे आणि बस छान झोपून घ्यायचं आहे. तर तुम्हाला ही पहिल्या यूजमध्येच तुम्हाला ते काय आहे समजेल. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. नमस्कार, बाय बाय.